गुड इव्हिनिंग स्टुडंट. आपण मागील लेक्चरमध्ये पॅडी कल्टिवेशन याच्या 4 पद्धती 4 मेथड्स पाहिलेल्या आहेत. त्या कोणकोणत्या होत्या त्या आपण एकदा रिवाइज करूया. त्यामध्ये ड्राय कल्टिवेशन, त्यानंतर वेट कल्टिवेशन, नंतर सेमी ड्राय कल्टिवेशन आणि चौथी जी पद्धत होती इंटेन्सिव्ह किंवा त्याला जपनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन किंवा राईस कल्टिवेशन असं आपण म्हटलेलं होतं. त्यातली इंटेन्सिव्ह किंवा जपनीज मेथड ही महत्त्वाची आहे हे मी सांगितलेलं होतं मागील लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण भाताची ज्यावेळेस लागवड करतो तर ती कुठल्या मेथडनी जनरली करतो, कारण भात हे सेमी ॲक्वॅटिक प्लांट्स आहे. ठीक आहे, तर ट्रान्सप्लांटिंग मेथडनी करत असतो. यालाच ओव्हर ड्राय अँड सेमी ड्राय मेथड्स ऑफ राईस कल्टिवेशन असं म्हटलेलं आहे. तर याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहणार आहोत. याबद्दल किंवा ह्या मेथडबद्दलसुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. पहिला मुद्दा आहे द सीड रेट रिक्वायरमेंट इज लेस, दॅट इज 25 to 40 kg per हेक्टर. या पद्धतीमध्ये जी सीड रेट रिक्वायरमेंट आहे तो किती आहे तर 25 ते 40 किलोग्रॅम एका हेक्टरसाठी इतका गरजेचा आहे. सेकंड पॉईंट आहे इट अलाऊ सफिशियंट टाईम टू प्रिपेअर फील्ड फॉर प्लांटिंग. तर यामध्ये जमिनीची मशागत करण्यासाठी या पद्धतीमध्ये पुरेसा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. ड्यू टू पडलिंग ऑपरेशन लॉसेस आर लेस बाय कटिंग वीड. तर मागील पद्धतीमध्ये किंवा मागील मेथडमध्ये पण आपण हा मुद्दा अभ्यासलेला आहे की पडलिंग ऑपरेशन जेव्हा स्टँडिंग वॉटरमध्ये केलं जाते किंवा आपण त्याला फ्लोईंग करतो स्टँडिंग वॉटरमध्ये, त्यालाच पडलिंग ऑपरेशन म्हणतात. तर या पडलिंग ऑपरेशनमुळे जे काही तणांचा प्रादुर्भाव आहे किंवा त्यापासून होणारी हानी आहे, लॉस आहे, हा आपण कमी करू शकतो. ठीक आहे, लॉसेस आर लेस बाय कटिंग द वीड्स. पुढचा चौथा मुद्दा आहे इन धिस मेथड रूट्स ऑफ सीडलिंग ॲब्सॉर्ब ऑल रिक्वायर्ड न्यूट्रियंट प्रॉपरली. या पद्धतीमध्ये जे काही रोपाची मुळं असतात ती जमिनीमधले जे काही न्यूट्रियंट्स आहेत तर ते चांगल्या प्रकारे शोषून घेतात. पाचवा मुद्दा आहे पेस्ट अँड डिसीज अटॅक आर लेस. या पद्धतीमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतो. तर हे 4 आपण ॲडव्हान्टेजेस याला म्हणूया, ॲडव्हान्टेजेस किंवा फायदे आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, सीड रेट हा कमी लागतो, जवळपास 25 ते 40 किलोग्रॅम एका हेक्टरला. आपण या ठिकाणी जमिनीची मशागती चांगल्या प्रकारे करू शकतो. नंतर तणांचा जो प्रॉब्लेम आहे किंवा तणांची जी संख्या आहे आपण ती कमी करू शकतो. नंतर यामध्ये जी रोपांची मुळं आहेत ही चांगल्या प्रकारे जमिनीमधील न्यूट्रियंट विटॅमिन्स चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतात आणि त्याचबरोबर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला हे फायदे झाले. तर याचे तोटेसुद्धा आहेत, 2 डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. द लेबर रिक्वायरमेंट इज मोर, म्हणजे मजुरांची संख्या या पद्धतीमध्ये जास्त लागते कारण आपण ट्रान्सप्लांटिंग मेथडनी ही पद्धत आहे. यामध्ये रोपं तयार करण्यापासून तर ती लागवड करेपर्यंत मजूर आपल्याला या पद्धतीमध्ये जास्त लागतात. दुसरा मुद्दा आहे लेट ट्रान्सप्लांटिंग रिझल्ट इन लो यील्ड. आता या ठिकाणी जे यील्ड आहे, समजा उशिरा ट्रान्सप्लांटिंग केलं तर त्यापासून मिळणारं उत्पादन जे आहे ते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळते.
तर आपण या पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रिपरेटरी टिलेज म्हणजेच जमिनीची मशागत कशा पद्धतीने केली जाते. या ठिकाणी दिलेलं आहे लँड इज प्रिपेअर्ड फॉर 2 काइंड ऑफ कल्टिवेशन. लँड इज प्रिपेअर्ड फॉर 2 काइंड ऑफ कल्टिवेशन. 2 प्रकारे जमिनीची या ठिकाणी भात लागवड करण्यासाठी आपण मशागत करतो. यामध्ये पहिली आहे पद्धत ड्राय कल्टिवेशन आणि दुसरी जी आहे ती आहे वेट कल्टिवेशन. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत ड्राय कल्टिवेशन. इन अपलँड ड्राय पॅडी लँड इज प्लोड विथ लाईट प्लो इन समर. आता अपलँड पॅडी म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, ज्या ठिकाणी पाऊस हा पुरेसा पडत नाही, त्याला आपण अपलँड पॅडी म्हणतो. म्हणून या ठिकाणी अपलँड ड्राय पॅडी असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये आपण काय करतो आहे, लँड इज प्लोड विथ लाईट प्लो इन समर. तर या ठिकाणी आपण उन्हाळ्यामध्ये नांगरणी करतो. लाईट प्लो म्हणजेच काय, तर जी काही नांगरणी आहे तर नांगरणी करत असताना आपण जास्त खोलीवरती नांगरट करत नाही. नंतर दुसरा मुद्दा आहे रिपीटेड क्रॉसवाईज हॅरोईंग आर डन फॉर गुड टिल्थ. यामध्ये प्लोईंग केल्यानंतर उभी आडवी आपल्याला कुळवणी करायची असते. क्रॉसवाईज हॅरोईंग कशासाठी, तर जमिनीचा पोत किंवा ती जमिनीची नांगरणी केल्यानंतर जमिनीची जी कंडिशन आहे ती चांगली येण्यासाठी, कारण त्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहे पिकांची. म्हणून रिपीटेड क्रॉसवाईज हॅरोईंग आर डन टू गुड टिल्थ. टिल्थ मीन्स फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल रिझल्टिंग फ्रॉम टिलेज ऑपरेशन. टिलेज ऑपरेशन केल्यानंतर आपण वापसा असं सुद्धा म्हणू शकतो. तर तसं आपल्याला भुसभुशीत असा पोत जमिनीचा तयार करायचा आहे. तिसरा मुद्दा आहे द वीड अँड स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप्स आर कलेक्टेड अँड डिस्ट्रॉय बाय बर्निंग. तर यामध्ये जे काही आधीचं पीक असेल त्याच्यामधले जे तणं असतील किंवा धसकटं आपण म्हणतो किंवा स्टबल्स, तर ते आपल्याला कलेक्ट करायचे आहेत, एकत्र करायचे आहेत आणि ते जाळून टाकायचे आहेत, म्हणजे नष्ट करायचे आहेत. चौथा मुद्दा आहे FYM म्हणजेच शेणखत इज ॲडेड अँड मिक्स्ड इंटू द सॉईल बाय लास्ट हॅरोईंग. आपल्याला शेणखत जे आहे ते जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण शेवटची हॅरोईंग करणार आहे त्या दरम्यान आपण जमिनीमध्ये शेणखत जर मिक्स केलं तर चांगल्या प्रकारे ते सर्व भागामध्ये जमिनीच्या ते पसरू शकते. तर हे आपण ड्राय कल्टिवेशनचे 4 मुद्दे बघितलेले आहेत. आता आपण पाहूयात वेट कल्टिवेशन इन लो लेइंग एरियाज. आता आपण जेव्हा ड्राय कल्टिवेशन म्हटलेलं होतं तेव्हा अपलँड पॅडी असं म्हटलेलं, अपलँड ड्राय पॅडी. आता वेट कल्टिवेशन म्हणजेच काय, लो लेइंग एरिया म्हणजेच ज्या ठिकाणी सखल भाग आहे, पाणी जास्त साचून राहते. इन लो लेइंग एरियाज वॉटर इज लेट इंटू बंडेड फील्ड ऑफ राईस. म्हणजे या ठिकाणी जी भात खाचरं आपण त्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी भात लागवड करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला ते बंडेड फील्ड आहे त्या ठिकाणी असं पाणी या फोटोग्राफ्समध्ये दिसते तसं पाणी आपल्याला साचून ठेवायचं आहे. दुसरा मुद्दा आहे लँड इज प्लोड विथ लाईट वुडन प्लो इन द स्टँडिंग वॉटर कॉल्ड ॲज अ पडलिंग. आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे बघा. पडलिंग याची डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. आता पडलिंग म्हणजेच काय, तर या ठिकाणी दिलेलं आहे लँड इज प्लोड विथ लाईट वुडन प्लो इन स्टँडिंग वॉटर कॉल्ड ॲज अ पडलिंग. तिसरा मुद्दा आहे स्मॉल ट्रॅक्टर विथ आयर्न व्हील्स कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर पडलिंग द सॉईल. यामध्ये आपण आता या फोटोग्राफ्समध्ये दिसते जे पडलिंग ऑपरेशनसाठी वापरलेलं आहे अवजार, ते काय आहे, ट्रॅक्टरच आहे छोटं. तर त्याला छोटे आयर्न्सचे पत्र्याचे व्हील्स असतात. तर ते जे व्हील्स आहे आयर्नचे छोट्या ट्रॅक्टरला, अशा प्रकारचं अवजार छोटंसं आपण पडलिंग ऑपरेशन म्हणजे चिखलणी करण्यासाठी वापरू शकतो. द पडल्ड फील्ड इज देन लेवल्ड बाय प्लँकर अँड
सॉफ्ट सीडबेड इज प्रिपेअर्ड फॉर ट्रान्सप्लांटिंग. तर यामध्ये जे काही पडलिंग फील्ड आहे ही पडलिंग झाल्यानंतर आपल्याला लेवल करायची आहे की काही जर जास्त सखल भाग असेल तर त्या ठिकाणी जास्त पाणी साचून राहू शकते. त्यामुळे आपल्याला प्लँकरच्या सहाय्याने आपल्याला ते लेवल करून घ्यायचं आहे, समान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी भाताची रोपं आपण तयार केलेली आहे ती ट्रान्सप्लांटिंग करायची आहे. तर अशा प्रकारे आपण वेट कल्टिवेशन लँड प्रिपरेशनमध्ये करू शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. भाताची लागवड करण्याच्या आधी आपण बियाण्यांचं सिलेक्शन कसं करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर कोणकोणती ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे हे आपण पाहूयात. सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हाय यील्डिंग व्हरायटीज. जे काही आपण बियाणं घेणार आहे ते जास्त उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत अशा प्रकारची जात आपल्याला निवडायची आहे. इट शुड बी क्लीन अँड व्हायबल. ते जे बियाणं आहे ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठलेही बाकीचे जे धान्य आहे त्याचे सीड्स किंवा वीटचे सीड्स त्यामध्ये नकोत. त्याचबरोबर व्हायबल हे म्हटलेलं आहे. व्हायबल म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये जिवंतपणा असणं गरजेचं आहे. आपण पेरणी केल्यानंतर त्याच्यातून उगवण होणं गरजेचं आहे, रोपं तयार होणं गरजेचं आहे. म्हणूनच इट शुड बी क्लीन अँड व्हायबल. हे दोन मुद्दे सीड सिलेक्शनच्या बाबतीत दिलेले आहेत. आता तिसरा जो मुद्दा आहे पासून सीड ट्रीटमेंट आपण पाहणार आहोत. सीड शुड बी सोक्ड इन 1% पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन फॉर 12 hours टू इम्प्रूव्ह द जर्मिनेशन. आपल्याला काय करायचं आहे, जे बियाणं आहे त्याला आपण साळ म्हणतो तर ते आपल्याला सोक करायचे आहेत, भिजवून ठेवायचे आहेत. किती तासासाठी? 12 तासासाठी. कसलं सोल्युशन आपल्याला वापरायचं आहे तर पोटॅशियम क्लोराईडचं 1% सोल्युशन आपल्याला वापरायचं आहे. कशासाठी आपण ही ट्रीटमेंट देणार आहे तर जर्मिनेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी, त्याची उगवण क्षमता जी आहे ती लवकर होण्यासाठी आपल्याला 1% पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन फॉर 12 hours. ठीक आहे. नंतर चौथा मुद्दा आहे द सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ 3% ब्राईन सोल्युशन. त्या ठिकाणी ब्राईन हा शब्द आहे बघा. ब्राईन सोल्युशन मीन्स सॉल्ट वॉटर सोल्युशन, त्यालाच आपण ब्राईन सोल्युशन म्हणतो. त्याचं 3% द्रावण आपल्याला तयार करायचं आहे टू प्रिव्हेंट द ब्लास्ट अँड ब्लाईट डिसीज. पॅडीमध्ये येणारे मुख्य महत्त्वाचे रोग आहेत हे आणि सिरियस डिसीज आहे आणि ते आपल्याला कंट्रोल करायचे असतील तर आपण 3%ची ब्राईन सोल्युशनची ट्रीटमेंट त्याला देतो आहे. पुढचा पाचवा मुद्दा आहे पॅडी सीड्स ऑल्सो ट्रीटेड विथ स्ट्रेप्टोसायक्लिन अँड सिरॅसॉन टू प्रिव्हेंट द बॅक्टेरियल ब्लाईट डिसीज. या व्यतिरिक्त आपण पॅडीला जो बॅक्टेरियल ब्लाईट येतो त्याच्यावरती तर तो कंट्रोल करायचा असेल तर स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा सिरॅसॉन याचीसुद्धा ट्रीटमेंट देऊ शकतो. पुढचा सहावा मुद्दा दिलेला आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट ॲट 52 to 54 degrees Celsius फॉर हाफ ॲन आवर टू कंट्रोल द अदर डिसीजेस. या व्यतिरिक्त आपण हॉट वॉटरची ट्रीटमेंट 52 ते 54 डिग्री सेल्सिअसला अर्ध्या ते 1 तासासाठी जर दिली तर त्याच्यावरती येणारे जे काही बाकीचे मायनर डिसीज आहेत तर ते आपण कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे आपण सीड ट्रीटमेंट आणि सीड सिलेक्शन हा मुद्दा अभ्यासलेला आहे. यामध्ये जे काही 4 मुद्दे आपण सीड ट्रीटमेंटचे पाहिलेले आहेत तर हे सगळे एकाच वेळेस देणं गरजेचं नाही. त्याची जशी गरज असेल तशानुसार आपण ती सीड ट्रीटमेंट करणार आहोत. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सोईंग सीझन अँड टाईम. सोईंग सीझन अँड टाईम. भाताची पेरणी कुठल्या वेळेस करायची आहे हे आपण पाहणार आहोत. तर सीझन दिलेलं आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सोईंग टाईम दिलेला आहे. तर यामध्ये बघा सीझनमध्ये ऑस ऑर ॲटम पॅडी मे टू जून, नंतर अमान ऑर विंटर पॅडी जुलै टू ऑगस्ट, त्याच्यानंतर बोरो ऑर स्प्रिंग पॅडी डिसेंबर टू जानेवारी आणि नंतर आहे समर पॅडी फेब्रुवारी टू मार्च.
ठीक आहे. तर याचे सीझन आपण लक्षात ठेवायचे, थोडेसे वेगळे आहे, जसं आपण खरीप, रब्बी, समर असं म्हणतो आहे, पण या ठिकाणी ऑस और ॲटम पॅडी, अमान और विंटर पॅडी, बोरो किंवा स्प्रिंग पॅडी आणि समर पॅडी, म्हणजे जे काही दोन्ही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. मे टू जून असेल तर ऑस और ॲटम पॅडी आहे. अमान किंवा विंटर पॅडी म्हणतो जुलै ते ऑगस्ट. स्प्रिंग पॅडी असेल तर डिसेंबर टू जानेवारी किंवा त्याला बोरो असं पण म्हणतो. आणि समर असेल तर फेब्रुवारी ते मार्च. हा मुद्दा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सीड आपण पाहणार आहोत. 3 पद्धतीने जनरली आपण त्याची सोईंग करतो, लागवड करतो आहे भात पिकाची. त्यामध्ये पहिली मेथड आहे ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग मेथडचा सीड रेट जो आहे, बियाणे किती लागतात तर 25 ते 40 किलोग्रॅम पर हेक्टर. एका हेक्टरला 25 ते 40 किलोग्रॅम. नंतर दुसरी जी मेथड आहे ड्रिलिंग मेथड, त्याचा सीड रेट किती लागतो तर 60 ते 70 किलोग्रॅम. आता या ठिकाणी सीड रेट आपण पाहत आहोत, त्याच्यामुळे त्याचं युनिट काय असणार आहे, किलोग्रॅममध्येच असणार आहे. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रॉडकास्टिंग मेथड, याचा सीड रेट जो आहे तो आहे 80 ते 100. यामध्ये 3 मेथडचं आपण कंपॅरिझन जर केलं तर सगळ्यात जास्त सीड रेट हा ब्रॉडकास्टिंग मेथडचा आहे आणि सगळ्यात कमी हा ट्रान्सप्लांटिंग मेथडचा आहे, कारण आपण रोपं तयार करून नंतर ते मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांट करतो. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर आपल्याला जे सीड रेट आहे तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो. 25 ते 40 ट्रान्सप्लांटिंग, 60 ते 70 ड्रिलिंग आणि 80 ते 100 ब्रॉडकास्टिंग मेथड. याचा सीड रेट आपण तिन्ही मेथडचे पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पॅडी नर्सरी. ज्यावेळेस आपण नर्सरी तयार करतो तर 2 प्रकारे केली जाते, या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक आहे वेट नर्सरी आणि दुसरं आहे ड्राय नर्सरी. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत वेट नर्सरी. द लँड फॉर नर्सरी इज प्लोड ट्वाईस ड्युरिंग समर. उन्हाळ्यामध्ये आपल्याला 2दा त्या जमिनीची नांगरट करून घ्यायची आहे. देन इट इज पडल्ड बाय गिविंग 3 to 4 प्लोईंग इन स्टँडिंग वॉटर. त्यानंतर पडलिंग ऑपरेशन आपल्याला करायचं आहे. 3 ते 4 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरमध्ये आपण काय करणार, 3 ते 4दा प्लोईंग करणार. नंतर वेल डिकम्पोज्ड कंपोस्ट और FYM इज ॲडेड ॲट द रेट ऑफ 10 to 25 टन्स पर हेक्टर. चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. किती टन एका हेक्टरला तर 10 ते 25 टन. चौथा मुद्दा आहे आफ्टर पडलिंग द फील्ड इज लेवल्ड अँड डिवायडेड इंटू स्मॉल बेड्स ऑफ 1 मीटर विड्थ अँड सुटेबल लेंथ. पडलिंग ऑपरेशन झालं की त्याच्यानंतर आपण फील्ड पूर्णपणे सपाट करून घेणार आहोत आणि त्या फील्डचे छोटे छोटे प्लॉट्समध्ये डिवायडेशन करणार आहोत. मग त्यामध्ये त्याची जी रुंदी आहे ती 1 मीटर आणि जी लांबी आहे ती त्याच्या फील्डचा आकार किती आहे, क्षेत्र किती आहे त्यानुसार आपण लांबी ठेवू शकतो. त्याच्यानंतर 1/2 मीटर वाईड चॅनल्स आर यूज्ड फॉर गुड ड्रेनेज. आता जास्त पाण्याचा निचरा होण्यासाठी आपल्याला ड्रेनेजचं चॅनलसुद्धा तयार करायचं आहे. मग ते किती मीटर असणं गरजेचं आहे तर 1/2 मीटर. नंतर स्प्राउटेड सीड्स आर देन ब्रॉडकास्टेड इन द फील्ड. आपण स्प्राउट झालेले, मोड आलेले जे चाळ आहे ती आपण त्या फील्डमध्ये ब्रॉडकास्ट करणार आहे, फेकून देणार आहे. द सीड रेट रिक्वायर्ड इज, ह्या पद्धतीमध्ये सीड रेट किती लागणार आहे तर 350 ते 450 किलोग्रॅम लागणार आहे आपल्याला फॉर रेझिंग द 1 हेक्टर नर्सरी. एका हेक्टर नर्सरीमध्ये आपल्याला रोपं तयार करायची आहेत आणि याच्यासाठी जो सीड रेट लागणार आहे तो 350 ते 450. द सीडलिंग्स, आता यापासून जी रोपं तयार होणार आहेत, द सीडलिंग्स ऑप्टेन फ्रॉम 1 हेक्टर नर्सरी आर सफिशियंट फॉर प्लॅन्टिंग 10 to 12 हेक्टर ऑफ लँड. म्हणजे एका हेक्टरमध्ये आपण जो सीड रेट वापरलेला आहे 350 ते 450, यापासून आपल्याला जी रोपं मिळणार आहेत ती आपण 10 ते 12 हेक्टर क्षेत्रावरती याची लागवड करू शकतो. लक्षात, ही आपण वेट नर्सरी पाहिलेली आहे. याच्या पुढची जी ड्राय नर्सरी आहे
ती आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर आज आपण थांबूया इथेच. धन्यवाद.